Hare
Yeah.
साधना करा काही साधनांचे सार मंत्र विजहारी आत्मतत्व धरी तोची एक कोटी
द्यावा संशय एका जनार्दनी द्यावा संशय निश्चय श्री होय हरी रूप हरिमुखी गाता हरपली चिंता त्यालाही मागुता जन्म घेणे विठ्ठला
साधना ऐसी साधना करा काही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. पैठण क्षेत्र निवासी ज्यांचा आज षष्ठीचा असणारा पर्वकाळ आहे, जगाच्या पाठीवर यांच्यापेक्षा दुसरं कोणीच शांत नाहीये. आवाज जरा खणकतोय, काहीतरी कमी करा. खणकला नाही पाहिजे. घरी बसलेल्यांची सोय कमी झाली तरी चालेल, पण मंडपातल्यांची होऊ द्या. विठ्ठला आज असणारा हा पर्वकाळ आहे, जगाच्या पाठीवर शांती ब्रह्म म्हणून ओळखलं जातं. आता शांत कुणाला म्हणतात माहितीये का? आपल्याकडे सर्वसामान्य माणसाची व्याख्या सांगते. एखादा बोलत नसेल, कमी बोलणारा असेल, त्याला काय म्हणतात? तुम्ही बोलत चला बरं का, तुम्ही बोला. एखादा कमी बोलणारा असेल तर त्याला शांत म्हणतात. ही आपली प्रमाण भाषा आहे, बरोबर. मुका राहिला म्हणजे शांती ब्रह्म सिद्ध होत. शांती ब्रह्म कुणाला म्हणावं? ज्यांचा आज षष्ठीचा असणारा पर्वकाळ आहे आणि या पर्वकाळावर ज्या साधूंनी जलसमाधी घेतलेली आहे, असे असणारे जगताच्या पाठीवर एकमेव शांती ब्रह्म म्हणून ओळखले जाणारे एकनाथ महाराज यांचा हरिपाठ प्रकरणातील उपदेश्वर प्रकरणातला हा अभंग. विठ्ठला सप्ताहातला हा 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवसाचा कीर्तनरूपी पुष्प माझ्यासारख्या लेकराच्या वाट्याला आलोय. आता तुम्ही म्हणाल तुम्ही काही लेकरू दिसता का? पहिला प्रश्न. सप्ताहाचं वय वर्ष 68 आहे. माझं, माझ्या पतिराजांचं, माझ्या दोन्ही मुलींचं वय एकत्र केलं तरी 68 भरायचं. आता माझ्या माझ्या नवऱ्याच्या वयाचा अंदाज बांधू नका बरं का. पण सप्ताह अखंड हरिनाम सप्ताहाचं 68वं वर्ष आणि 68व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना 6व्या दिवसाची कीर्तनरूपी पुष्प माझ्यासारख्या लेकीच्या वाट्याला यावं आणि त्या कीर्तनरूपी पुष्पामध्ये कीर्तनरूपी पुष्प समर्पित करत असताना आजचा हा पर्वकाळ आहे. एकनाथ महाराजांची षष्ठी आहे. पर्वकाळाचा कीर्तनरूपी पुष्प सकाळी तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे, बरोबर ना? आता तुम्ही विचार करा, मी तुमच्यापेक्षा एवढी लहान आहे. माझ्या समोर बसणारे ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध आणि तपवृद्ध मंडळी आहात, बरोबर. एक तर हो नाही तर नाही, ही 2 उत्तर कीर्तनात तुम्हाला द्यावी का? आज 6वा दिवस आणि 6व्या दिवशी वारकरी संप्रदायाचा काही नियम आहे. पहिल्या दिवसाचे जागराचे काळाचे कीर्तनकार हे बांधलेले असतात. तसं बघायला गेलं तरी पण आजचा कीर्तनकार बांधील जरी नसला तरी काही नियम आहेत आणि त्या नियमानुसार आज उपदेशपूर्ण प्रकरण घेतलं तरी चालतं. आता उपदेश करण्याचं वय माझं नाही प्रथम का, तरी सुद्धा संप्रदायाचा नियम आहे, संप्रदायाचा दंडक आहे आणि त्या नियमानुसार आजचं हे उपदेशपर प्रकरण आणि प्रकरण माझं नाहीये, कुणाचं आहे? शांती ब्रह्म असणाऱ्या नाथ महाराजांचं. विठ्ठला फक्त 9 ते 11ची वेळ आहे. तशी पाहायला गेली तर ही झोप्याची वेळ आहे. जेवण केल्यावर झोप्याची वेळ आहे, पण ही आपल्याकडे कुठे आहे? कीर्तनाची वेळ आहे. त्यातल्या त्यात खेड जुन्नर आंबेगाव तालुक्यात 9 ते 11ची कीर्तन राहिली नाही बाबा, बरोबर ना? सगळीकडेच बंद आहे. पुणे जिल्ह्यातले लोक 9 ते 11 कीर्तन ऐकणं हे काही शक्य नाही. तरी सुद्धा आज आमचा मगाशीच विचार झाला, म्हटलं आता जेवण झाल्यावर लोक झोपायला जातील. म्हटलं नाही, तुमचं 68वं वर्ष आहे, म्हटलं बहुतेक 60व्या का 61व्या वर्षी येणं इथं झालं होतं आणि म्हटलं त्यावेळेस तेवढीच लोक आहेत आणि आता सुद्धा तेवढीच आहेत. कमी झाली नाही आणि तुमचं तुम्ही म्हणा. विठ्ठला नियोजन आहे. तितके गुणीजन गायक पालक मंडळी जर सोबत असतील तर महाराज काही कमी पडायला हरकत. एकदा जोरदार टाळ्या या संपूर्ण नियोजनाला कीर्तनात पण झाल्या पाहिजे तर का भगवंतला स्वभजन झाल्यानंतर. करारे बापांनो साधन हरीचे सणी करणीचे करुणता जेणे लोहे जन्म यमाची यातना ऐसिया साधना करा काही सांगणारे नाथ महाराज आहेत. आज त्यांचा पर्वकाळ आहे. नाथ महाराजांचा समाधी दिवस आहे. नाथ महाराज सुद्धा या भूतलावर आले, देव सुद्धा आले आणि तुम्ही आम्ही सुद्धा आलोय. नाथ महाराजांचा आज समाधी दिवस आहे. आपला कधी आहे म्हटले आम्हाला नाही माहिती. आपल्या
सप्ताहामध्ये 2 पर्व काळ आहे. दुसऱ्या दिवशी येते तुकाराम प्रतिपदेला काहीतरी हा सप्ताह चालू होतोय, बरोबर. विजेच्या दिवशी विजेच्या दिवशी तुकाराम महाराजांच्या विजेच्या दिवशी सुद्धा इथे पर्वकाळाचं कीर्तन झालंय. तुकोबारायांचा सदैव वैकुंठ गमन सोहळा झालाय. आज नाथ महाराजांचा जलसमाधी नाथ महाराजांनी घेतलेली आहे. आज नाथ महाराजांचा समाधी दिवस आहे. आज नाथ महाराज इथं लोकेची यात्रा संपवलेली आहे. आपली सुद्धा संपणार आहे, पण संपायच्या आधी करायचंय काय आणि आपण करतोय काय हे कधी विचार केला का? 68 वर्ष झाले सप्ताह चाललाय. आमच्या आई वडिलांनी चालू केलं, आमचे आजोबा होते, आमचे आजोबा पंगत घालायचे, आमचे आई वडील घालायचे. आता ते नाही राहिले म्हणून मी घालतोय, नाही का? असं करून करणार. मग संतांचं वाङ्मय, संतांचं चरित्र संत समजून घेणंच काळाची गरज आहे. विठ्ठल एवढे मोठे होते नाथ महाराज. नाथ महाराजांचं वर्णन करायचं झालं किंवा नाथ महाराजांचा अधिकार पाहायचा झाला, उपदेश करत असताना नाथ महाराज करतायत. कुणाला करतायत? जीवाला करतायत. बरं, उपदेश करणारा आपल्यापेक्षा मोठा असावा. आपल्याला जर आपल्या लेकरांनी शिकवायचा प्रयत्न केला तर तुम्ही ऐकून घेता का? आपण म्हणतो तू नको शिकू आम्हाला. कारण उपदेश करणारा मोठा असावा, ऐकणारा त्याच्यापेक्षा लहान असावा, ही परंपरा आहे, बरोबर. इथं सांगणारे नाथ महाराज आहेत. कोण होते नाथ महाराज? यौवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. अरे, काशीचं पाणी गाढवाला पाजलं, गाढवामध्ये देव पाहिला. नवे नवे केवढा मोठा अधिकार नाथ महाराजांचा होता. तर ज्यांचा हा षष्टीचा दिवस, हा षष्टीचा सोहळा पैठण क्षेत्रामध्ये चालू होण्यासाठी प्रथमतः एका रांजणाची पूजा तिथे केली जाते, बरोबर. तुम्हाला माहितीये का? नाही माहित नाही, पण षष्टीच्या पर्वकाळाची सुरुवातच त्या रांजण पूजेने केली जाते. त्याचं कारण आहे साक्षात भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याने रांजणाच्या त्या रांजणात पाणी भरलंय. श्रीखंड्या चंदन परमात्मा त्या नाथांच्या घरी पाणी भरत होता. त्या नाथांच्या घरी नाथराया पूजेला बसलेला की चंदन उगाळून देत होता. वस्त्रे गोदातिरी धुतासे, वस्त्रे गोदातिरी धुतासे. आता मला सांगा, नाथांच्या घरी श्रीखंड्या नावाचं रूपक घेऊन भगवान परमात्मा काकडी करतोय, मग आपल्या घरी कोण करतोय? आपण कधी विचार केला का? नाथांच्या घरी 36 वर्ष भगवान परमात्म्याने काम केलंय. आपल्या घरी सुद्धा भगवान परमात्माच काम करतोय, मात्र आम्ही त्या भगवान परमात्म्याला ओळखलं नाहीये. विठ्ठल ते 36 वर्ष भगवान परमात्म्याने सदैव काम केलंच, पण जोपर्यंत नाथ बाबा होते ना, तोपर्यंत भगवान परमात्माच काम करत होता. तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं कसं चेहरे दिसतात माहितीये का? तुम्ही आले, तुम्ही सांगा, तुमचं सांगायचं काम आहे आणि आमचं ऐकायचं, बरोबर ना?
जमलं मग काय ते म्हणजे तीर्थ झालं म्हटलं त्यांचं काय चालाय म्हणजे माहिती का लोक शब्द नाही वापरत आम्हाला लोक सहज म्हणतात तुमची कशी मज्जा आहे का नाही म्हणले रोज एक गावाला फिरतात म्हटलं तुम्हाला जर टाइम असेल ना तर चला आमच्या सोबत रोज एक गाव फिरायला बघू आपण किती दिवस फिरता तुम्ही तरी हे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं काम आहे आम्ही काही उपकार नाही करतो ना पहिली गोष्ट ताकद देणारा भगवान परमात्मा आहे बुद्धी देणारा भगवान परमात्मा आहे आणि ऐकणारा सुद्धा भगवान परमात्मा आहे विठ्ठल माझं बोलणं तुम्हाला कळतंय का नाही एवढं तरी मला कळू द्या नाही का नाही तर म्हटले आम्ही इंग्लिश मीडियम मध्ये आम्हाला इंग्लिश मध्ये चालू करा तर ते काही आपल्याला जमणार नाही बरं का भगवान परमात्म्याने संतांच्या घरी चाकरी केली भगवान परमात्माच आपल्या घरी चाकरी करतोय आपण मात्र भगवान परमात्म्याला समजून घ्यायला तयार नाहीये आणि आज एकनाथ बाबा सांगताना सांगताय करारे बाबांनो साधन हरीचे हरिपाठ प्रकरण नाथ महाराजांचं असणारं हरिपाठ प्रकरण आहे आणि त्या हरिपाठ प्रकरणातील हा एक अभंग आहे आणि नाथ बाबा सांगताना म्हणताय करारे बापांनो तुम्ही म्हणाल मग आम्हाला नाही का ते संतांची भाषा कशी आहे बघा संत एकतर मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रासी निश्चित मऊ सुद्धा आहेत आणि कठीण असल्यानंतर तेवढे कडक सुद्धा आहेत म्हणून इथं आपल्याला आई वडील म्हणतायत काय बापांनो म्हटलं तरी त्याच्यात आयांना सुद्धा उपदेश थोडस प्रपंचात सांगू ना आपल्याला जर 2 लेकरं असले आता मला 2 मुली मला जर कोण म्हटलं तुमची कोणती तुमच्या ह्यांची कोणती आता कळलं ना मला काय म्हणायचंय जसं नवरा बायको 2 आहेत पण असताना जमलं तर काय तुम्हाला काहीच कळत नाही काय काहीतरी असेल ना दिसताना 2 आहेत असताना त्यांना एक म्हटलं जातं जोडून एक म्हटलं जातं तसं बापांना म्हटलं असलं तरी सुद्धा याच्यामध्ये आईने सुद्धा उपदेश आहे पाहिला गेलं बाप म्हटलं जरी असलं तरी त्यांच्या अंतरंगातला आत्मा आणि या ताईच्या अंतरंगातला आत्मा हे दोघही आत्मे एक आहेत मग आता बापासाठी एक आईसाठी मला सांगा बापापर्यंत तरी आले ना करा रे बापांनो सांगताना मला सांगताय काय करा आपण काय करतोय करायला सांगितलं संतांनी बरं संतांनी फक्त आपल्याला करायला नाही सांगितलं तर आधी केलं आणि मग सांगितलंय नुसतं आपल्याला करायला सांगितलं असतं तर कदाचित आपण केलं आपण नसतंच केलं आता मला सांगा आता आपलं लहान लेकरू जर घेऊन आपण देवबाप्पाच्या मंदिरामध्ये गेलो तर पहिलं आपण पाया पडावं लागतं त्याला म्हणावं लागतं हे बघ मी बाप्पा करतोय किंवा हे बघ मी बाप्पा करते आता तू काय कर ते शिकवताना नाही तुम्ही बोला ना थोडंफार काय कर तू सुद्धा बाप्पा कर बरोबर आधी करावं लागतं तसं संतांनी केलेली जी भक्ती आहे ती आधी केली आहे आणि मग जीवाला सांगितली कशासाठी सांगितली संत त्या भक्ती मार्गामध्ये भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर विलीन झालेले संतांची भक्ती भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचली मग आपल्याला करायला का सांगितली येतो सांगितलं ना ते म्हणतात आम्ही घरी चाललो तुमचं कीर्तन असं न करता इतकं गोड गायन आहे पुढे हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या संतांनी आपल्याला
बसला होता आणि तिथे भाजी खूप. भाजी किती रुपयाची? पण किती लोकांना सांगितलं? 10 जणांना सांगितलं. तसं संतांनी भगवान परमात्म्याचा अनुभव घेतला. बरं हा अनुभव कसा आहे? तर तसं बघायला गेलं तर तो सांगणारा नाहीये, तो बोलणारा नाहीये, तो सांगता न येणार आहे, मागता न येणार आहे, तरी सुद्धा त्या आनंदाला जगामध्ये कुठलाच दुसरी उपमा नाहीये किंवा त्याच्यासारखा आनंद दुसऱ्या कुठल्याच गोष्टीमध्ये नाहीये. म्हणून संतांनी आपल्याला सुद्धा तरी अवधान एक वेळ दिली. माझ्या विष्णू मौलिक ज्ञानोपकारे सांगतात काय, तुम्हाला जर सर्व सुखांना पात्र व्हायचं असेल, तुम्हाला सगळी सुख पाहिजे असतील तर बंगला बांधायचा नादी लागू. बंगला बांधू नका, गाडी घेऊ नका. मग काय करा, तरी अवधान एक वेळ दिजिये, मग सर्व सुखासी पात्र होईचे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. तरी अवधान, एकदा अवधान द्या, एकदा माझ्याकडे लक्ष द्या. एकदा जर तुम्ही माझ्याकडे लक्ष दिलं, अवधान दिलं, मग काय व्हाल, तुम्ही सर्व सुखांना पात्र व्हाल. आणि मग हे मी प्रतिज्ञा उत्तर, हे प्रतिज्ञा घेऊन सांगतोय, उघडपणाने सांगतोय. विश्वमौली ज्ञानोपकारे जर हे सांगत असतील तर आपण ते ऐकावं का नाही ऐकावं? सांगणारा केवढा मोठा आहे. जसं सांगितलं, उपदेशक आपल्यापेक्षा मोठा असावा. विश्वमौली सुद्धा आपल्यापेक्षा जगाचे माऊली आहेत आणि ते तुम्हाला आम्हाला सांगताय, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. तुम्हाला सर्व सुखांना पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला एक साधन करावं लागेल. म्हटले कोणतं साधन? किती हजाराचं नवस मागायचं देवाकडं? म्हटले नवस मागायचं नाही, कुठल्या प्रकारचं मागणं मागायचं नाही. मग काय करायचंय? तुम्हाला एकच साधन करायचंय, बाकी कोणतंच साधन करायचं. म्हटले काय आम्हाला विचार करायची कधी गरजच पडली नाही. आम्हाला विचार करावासा कधी वाटलाच. आपण विचार करतो कशाचा माहिती ना, प्रपंचाचा. माझं कसं होईल आणि ह्यांचं कसं होईल. त्यांचं कसंच काही होत नाही, आपलं कसंच काही होत. आपलं नुसतं कसं कसं होत. आपण विचार केला पाहिजे कशाचा, परमार्थाचा केला पाहिजे. आपण विचार केला पाहिजे कशाचा, त्या भगवान परमात्म्याबद्दलचा. साधू संतांनी विचार केला कशाचा. तुकोबारायांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा झाला. कुणामुळे संसाराचा विचार जर केला असता तर एवढा मोठा सोहळा झाला नसता. आपला सोहळा होत नाही कारण आहे आपण आपल्या वडिलांचं 5 पुण्य स्मरण सुद्धा नीट घालत. वाढवडिलांचं सांगते बरं का, आपल्या
भक्तींचा सोहळा होत नाही त्याचं कारण आहे आपण विचार प्रपंचाचा करतोय. संतांचा मात्र सोहळा साजरा होतोय. त्यांनी विचार केलाय फक्त परमात्म्याचा. विठ्ठल नाथबाबांनी हरीचं साधन करायला सांगितलं, रामाचं नाही सांगितलं, कृष्णाचं नाही सांगितलं. हा हरी नक्की कोण आहे? राम तो कालचा पुत्र दशरथाचा अनंत युगाचा आत्माराम. रामाच्या अवताराला सुद्धा मर्यादा आहे, कृष्णाच्या अवताराला सुद्धा मर्यादा आहे. ये ठगुरो नाही आले अवतार येर ते पावर शिवनिती. इथं अवतार घेतलेल्या देवाला सुद्धा 1 मिनिट वाढवू शकता आलं. आपल्याला येईल का? आपल्याला येईल का? कोरोनासारखी महामारी आली होती, कोरोनाच्या आधी मी आले होते, एवढेच लोक होते. कोरोनाची महामारी येऊन गेली तरी सुद्धा आमची मुलं उठले का? आपल्याला 1 मिनिट सुद्धा जास्त नाही जगतायत. त्याचं कारण आहे आपल्या सगळं जे आहे ना ते त्या भगवान परमात्म्याच्या हातात आहे. म्हणून सांगताय रामाच्या अवताराला सुद्धा मर्यादा आहे, कृष्णाच्या अवताराला मर्यादा आहे, पण हरी मात्र कोण आहे? हरी 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 मंत्र हा शिवाचा. विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या हरिपाठातलं. आता हरिपाठ नास्तिकाला सुद्धा हरिपाठ माहिती, बरोबर? हरिपाठ आम्ही रोज करतो, पण हरीकडं पाठ करून हरीचा हरिपाठ चाललाय, बरोबर ना? आपली भक्ती आहे ना तशी. म्हटलं काय देवाला कुठं काय कळतंय? देवाला नाही कळत मग कुणाला कळतंय? त्याच्याशिवाय दुसरं कुणालाच कळत नाही. हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष. पण म्हणणारा पाहिजे ना. जोपर्यंत म्हणत नाही आम्ही मोक्षाची अपेक्षा करतोय. आपल्याला पगार पाहिजे, पगार पाहिजे, पण कामावर जायला अजून थोडं प्रपंचातलं अजून थोडं खाली येऊन सांगू का? हिंदकेसरी पैलवान व्हायचे पण तालमीत जायची गरज वाटत, बरोबर ना? तालमीत नाही गेल्यावर हिंदकेसरी होईल तो नाही होऊ शकत. त्याच्यासाठी तालमीत जावं लागेल, खुराक खावं लागेल, तर हिंदकेसरी पैलवान होऊ शकतं. तसं आम्हाला इहलोकीच्या यात्रेमध्ये आल्यानंतर भगवान परमात्मा समजून घ्यायचा आहे. याही पुढे जाऊन सांगते देव समजून घ्यायची आपल्याला गरज वाटत नाही, पण आम्हाला सुखी व्हायचं आहे. आम्ही सगळे भरपूर वर्ष सत्य ऐकले, पण आमच्या तोंडावर तेज मात्र म्हणले मोडीली मोहरी तैसा दिसे तोंडावरी. आम्ही काय ऐकलं पण आम्हाला काय समजून घ्यायची गरज नसते. कारण आहे त्या भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना तुम्ही आम्ही आळंदी पंढरपूरची वारी करतोय, तुळशीला पाणी घालतोय, पांडुरंगाच्या मंदिरात वर्षातून एकदा येतोय, बरोबर ना? तुम्ही झोपलेत काय हो मध्येच? मंदिराचा दरवाजा किती दिवस उघडा असतो माहितीये का? सप्त्याचे 8 दिवस. पांडुरंगाला किती दिवस लय लोकांची गर्दी असते? सप्त्याचे 8 दिवस. 8 दिवस संपल्यावर देवाचा आपला संबंध मला नाही आता आपला संबंध असला पाहिजे. म्हणून हा जीव दुःखी होतोय, म्हणून हा जीव सुखाला पात्र होत नाहीये. पण ज्यांनी हरीची भक्ती केली, हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष. हरी हरी म्हणती सारे निश्चित. हरी हरी ज्यांनी म्हटलंय ते हरीचा ज्यांनी आत्मसात तो अंतरंगामधला हरी करून घेतलाय ना, ज्यांनी हरीचं साधन केलंय त्यांचं जन्ममरण टळलंय, त्यांचं दुःख संपलंय. या जीवाच्या पाठीमागे एक दुःख लागलंय कशाचं? 84 लक्ष योनी फिरण्याचं. पूर्णरूपी जननम पूर्णरूपी मरणम पूर्णरूपी जननी जठरी शैलम हे संसार या वेळाने किती वेळा जन्मायावे नित्य व्हावे खचित. म्हणून या जीवघ्याला शरण गेलं का? शरण जीव घाबरलाच नाहीये, मग विठोबाला शरण जायची गरज आहे? आम्हाला आमचं जन्ममरण बाद करायचंय, आम्हाला आमच्या चेहऱ्यावर सुख पाहायचंय, आणि सुख मात्र कुठलंय? सुख वसे के ठाई तनु पाई
सांगते का? मी नेहमी कीर्तन सांगत असते. आपल्याकडं वारी कधी असते म्हटले जॉब मध्ये रिटायर्ड झाल्यानंतर. पण आज माझं भाग्य आहे, मला आज सगळे गायक वादक मंडळी तरुण भेटते नाही का. नाहीतर बऱ्याचदा फक्त सप्ते कोणाकडे असतात, कोंड्याला कोंडाली. बरोबर आहे. विठाला विठाला. पाहायला गेलं आपल्याकडे वारी कधी असतं सांगते का? म्हटले रिटायर्ड झाल्यानंतर जाऊ देवधर्माला, जाऊ वारीला. पण आत्ताची आपली परिस्थिती पाहता, आपली म्हणजे तरुणाईची परिस्थिती पाहता, आपल्याला कधी वारी व्हायची हो? 60 वर्षानंतर. माझ्या समोर तरुण सुद्धा बसले. मी माझ्या पतिराजांना नेहमी म्हणत असते, वारीला जायचं असेल ना तर 60 वर्षानंतर आपण काही चालणार. आपण आता काही हायब्रिड झालेले खाद्य सगळं नाही. आता जी 60 वर्षाची आजी जे काम करते आता, ते आम्ही 60 वर्षातून झाल्यावर करू शकत निश्चित नाही. मग आपल्याकडे वारी देवदर्शन कधी केलं जातं म्हटले रिटायरमेंट नंतर जाऊ. कुठं? दिंडीला जाऊ. आपण सगळं करतो कधी? रिटायरमेंट झाल्यानंतर. एकच गोष्ट करत नाही, काय? देवाची भक्ती करत नाही. म्हणतो कधी रिटायरमेंट नंतर वारीला जाऊ, रिटायरमेंट नंतर देवधर्माला जाऊ. पण एक न करता बाकी सगळं केलं तर मग काय होईल? सगळं करायच्या नादात जे करायचंय ते मागच राहील. हे जरी नाही झालं मग सरा येईल. समजून सांगू का? शेजारच्या चांगलं झाल्यावर आपल्या पोटात कसं कसं होतं माहिती ना. तसं कीर्तनात बसलोय, इतकं गोड नियोजन आहे. एकतर माझ्या आवाजामागे यांना विचारायला केवढा मोठा ताकद लावून ओरडावं लागते. तुम्ही कमीत कमी त्यांच्यासाठी तरी टाळ्या वाजवाल का नाही? विठाला विठाला. आमचे काय वज आहे. मी नेहमी सांगत असते आपल्याकडं मोठं बांधायची पद्धत आहे. बरोबर ना? आता ते मेलाय ते काय उठून जायचंय का? तरी सुद्धा म्हणतात चांगला आवडून घ्या. ज्याच्यातला रामच राहिला नाहीये, कितीही आरडलो तरी तो उठून बसणार. तरी सुद्धा आपल्याकडे कसं नेतात? बांधून येतात. बरं साधा सुद्धा नाही, चांगला जोरदार आवडून येतात. आपली इच्छा जरी असला तरी मताला अंगठा द्यायला उठून बसणार, उठून बसणार नाही. हा कधी विचार केलाय का? जर मेल्यानंतर आपल्याला बांधूनच जायचंय तर जिवंत असताना भगवान परमात्म्याची भक्ती करायला काही हरकत? साधन हरीचे झनी करणीचे करू नका. दुसरं काहीच करायचं नाहीये. दुसरं जर केलं तर तुमचं आमचं हित बुडेल. झनी जाल मोठे बुडवाल हित. दुसरं जर केलं तर तुमचं आमचं हित बुडेल. हित नक्की कशाचे? हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन एकविध. तुम्ही म्हणाल का बरं आम्ही प्रपंच केला तर आम्हाला भगवान परमात्मा मिळणार नाही का? प्रपंच करत असताना कसा प्रपंच असावा सांगते ना मी. तो प्रपंच सुद्धा माझ्या नाथ महाराजांनी खूप चांगल्या पद्धतीने केला. नाथ महाराजांच्या सोबत जी पत्नी होती ना, तिचं कुलशील सगळं पवित्र घराण्यातलं होतं. पवित्र कोस होती माझ्या गिरिजा आमसाईबाची.
म्हणून हे दोघं जण प्रपंच करता करता त्यांचा परमार्थ हा उच्च कोटीला गेलेला होता. आपण तिच्यासारखं वागू शकत बिनधास्त नाही म्हणायचं. गिरजा आईसाहेबाचा तो प्रपंच होता. नाथ बाबाच्या परमार्थाला अनुकूल होता. आपले जर घरचे कीर्तनाला निघाले, आपण म्हणतो यांना काही काम, आपण म्हणतो तुम्ही म्हणता बरं का, मी नाही म्हणत. आज माझे सगळे कुटुंबीय इथं हजर आहे, माझ्या घरचे सुद्धा नाही म्हणत. विठ्ठल संसार एका जनार्दनी धन्य ते शरीर. संसार परमार्थ एकरूप, ज्यांचा संसार आणि परमार्थ एकरूप झाला त्यांच्या शरीराला सुद्धा धन्यता मिळते. म्हणून साधन करत असताना कुठल्या साधनाचा वापर करतोय. जर साधन चुकीचं असेल तर इच्छित ठिकाणी पोहोचणार नाही. आता या खरोशी गावामध्ये यायचं असेल आणि मला आळंदीवरून निघायचंय 9च्या कीर्तनाला आणि मी 5 वाजता चालायला सुरुवात केली. 9 वाजता येईल का इथं? तुम्ही म्हणत महाराजांनी दुपारच्या गोळ्या घेतल्या का नाही? 5 वाजता निघाले तर पोहोचू शकत नाहीये. पोहोचणार नाही का? कधीतरी निश्चित पोहोचेल, पण 9च्या ठोक्याला पोहोचणार. तसं आता मला सांगा, आपण मरणार कधी आहे? तुम्ही म्हणाल त्या वेळे झाल्यात का? आम्हाला माहित नाही, आम्ही कधी मरणार आहे. आपण जर मरणार कधी आहे हे जर आपल्याला माहित नाहीये, मग भक्ती आपण भविष्यात करायची हा कॉन्फिडन्स कुठून येतो आपल्याकडं? मग भक्ती कधी केली पाहिजे? आता केली पाहिजे, लगेच केली पाहिजे आणि तात्काळ केली पाहिजे. कशी केली पाहिजे? अंतरंगापासून केली पाहिजे, मनापासून साधन केलं पाहिजे, तरच त्या इच्छित स्थळापर्यंत पोहोचू. 9चं कीर्तन आहे आणि 5 वाजता आळंदीतून निघायचं असेल ना तर गाडीमध्ये यावं लागेल. आता गाडी सुद्धा आमची ट्रॅफिक मध्ये फसली असती, पण त्याच्यासाठी बुद्धी लागते. बुद्धी काही गोष्टी नाही तर म्हटले आमच्याकडे गाडी आहे, पण ती आम्ही मुंगीच्या पावलांनी खरोशीला निघालोय. आमची गाडी काही 60च्या पुढे जात ट्रॅफिक मध्ये फसलीये. आपल्याला सुद्धा ट्रॅफिक लागतं. कशाचं? विकारांचं ट्रॅफिक या जीवाला लागतं. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे 6 नावाचे विकार तुमच्या आमच्या अंतरंगामध्ये लोभ, मद, मत्सर, मोह, माया हे विकार आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकाराला पुढे जाऊन देत नाहीये आणि हे चौकजण त्या 6मध्ये अडकतात आणि हे ट्रॅफिक आपल्याला लागतं. हे ट्रॅफिक पास करून आपल्याला पुढे जायचंय, परमात्म्याचं साधन करायचंय आणि परमात्म्याचं साधन अंतरंगापासून केलं तर देवाच्या बापाला सुद्धा यावं लागतं. ही परमात्म्याची शाश्वती आहे. विठ्ठल त्या रूपाने येऊन आपल्याला मदत करेल सांगता येणार नाहीये. म्हणून आपण करत असताना अंतरंगापासून करा, मनापासून करा. विश्वभवित बरोबर आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात दरिगा ऐसे करी या 8 प्रहरा माझारी मोठके निमिष भरी दे तुझाय. भगवान परमात्म्याला अर्पण करत असताना तू गेल्यावर कृष्णार्पण वस्तू म्हणायचं. आपल्याकडे पद्धत आहे. तू गेल्यावर काय म्हणतो आपण? जाऊ दे म्हणले कृष्णार्पण. कधी? टोपाला असल्यावर कोणाचं आहे? टोपाला असल्यावर आपले आणि तू गेल्यावर आपली एखादी गोष्ट गेली ना, पैसे जर हरवले ना तर आपल्याकडे एक महत्वाचं वाक्य म्हटले काय? गेली म्हणले लेकरं बाळावर ओवाळली. अरे जोवर आपल्या ताब्यात होते तोवर नाही ओवाळणी टाकली, पण गेल्यावर म्हटले काय? गेली ओवाळणी. अरे जोपर्यंत आहे हे तुझंच आहे आणि गेलं तरी तुझंच आहे. ही भूमिका म्हणजे भगवान परमात्म्याची अंतरंगापासून केलेली भक्ती आहे. आणि अशी भक्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा जीव सुखाला पात्र होणार नाहीये. आपण साधना करतो, आपण भगवान परमात्म्याची भक्ती करतो, पण कशी करतो? आपल्या आवडीची करतो, आपल्याला सोयीस्कर वाटेल ती साधना करतो. भगवान परमात्म्याला आवडतील ती साधना जर केली तर निश्चित भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचल्याशिवाय साधुसंतांनी कसा केला सांगू का? दिन रजनी हाचे धंदा
भरपूर चाली निघाल्या. तर त्या चाली देवापर्यंत जायच्या. विठाल दिनरजनी हाची धंदा. भगवान परमात्म्याचं भजन साधू संतांनी केलं. कसं? दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. दुसरे पोवाडे गाऊन देव भेटत. पोवाडे कशाचे असावे? भगवान परमात्म्याच्या भजनाचे असावे. कमीत कमी कीर्तनात तरी ही कीर्तनाची मर्यादा आहे. निश्चित साधू संतांनी जशी भक्ती केली भगवान परमात्म्याला अपेक्षित अशी दिनरजनी दिवसा रात्री हाच धंदा. कोणता धंदा? भगवान परमात्म्याच्या भक्तीचा धंदा. परिणाम असा झाला दुसरं काहीच नाही केलं. साधन दुसरं केलं नाही. त्याचं कारण असं झालं साक्षात वैकुंठ गमन सोहळा तुकोबारायचा होता. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा न्यायला आला. साक्षात ज्यावेळेस विश्वमौली ज्ञानोबा समाधीस्थ होत होते साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्मा न्यायला आलाय. अरे त्याच्याशिवाय दुसरं कोणीच आलं नाही. आपल्याला कोण येतं? आपल्या देवाचा काही संबंध म्हणजे आम्हाला कोणी यमाचे दूध न्यायला येईल. देव यायचा संबंध. आम्ही देवाची भक्ती करतो तर देव आमच्या घरी स्वप्नात सुद्धा येईल. पण साधू संतांचं मात्र अशी भक्ती नव्हती. साधू संतांची भक्ती अशा प्रकारची होती. दिनरजनी भगवान परमात्म्याचं भजन केलं. प्रत्येक क्षणाक्षणाला त्या हरीचं चिंतन केलं. अन्य साधनांच्या वाटेला न जाता. म्हणून साधू संतांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं करा रे बापांनो साधन हरीचे अभंग. काहीच करू नका का जेणे नोहे जन्म यमाची यातना ऐसिया साधना करा काही असं साधन करा ज्याच्यामुळे तुमचं आमचं जन्म मरण बाद होईल ज्याच्यामुळे यमाच्या यातना भोगणं बाद होईल अशा साधना करा. आपण म्हणतो ना काहीतरी सोपं सांगा म्हणजे काय आम्ही परमार्थ करू पण आमची मनाची माळ आहे. मन म्हणजे किती किलो झालं मी कच्चीवर का मनाची माळ घालण्यापेक्षा 10 रुपयांची घालायला काय हरकत. आमचं जन्म मरण बाद होईल आम्हाला
ते चित्र असायचं नाही का, ते येऊन येत असतानाच काहीतरी चित्र होतं पूर्वीच्या काळात, आता ते नाहीये वाटतं. आमच्या बाबांनी एकदा दाखवलं होतं नाही का, जसं जसं कर्म असेल ना तसं तसा योग घेऊन जात असतो. मग आता आपण नेहमी कीर्तन सांगत असते, देवाला नाही तरी कर्माला घाबरलं पाहिजे माणसाने, बरोबर का? विठाल विठाल यमाच्या यातना बंद करायच्या. यमाच्या यातना कधी भोगाव्या लागतात? 84 लक्ष योनी हा जीव जन्माला येतो मरतो, जन्माला येतो मरतो. एका एका योनी कोटी कोटी फेरा घ्यावा लागतो. एक एक योनी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. या याने ह्या जीवाला एका कुत्र्याच्या जन्मामध्ये 1 कोटी वेळा येतं, मांजराच्या जन्मात 1 कोटी वेळा येतं, आणि एका योनीत कोटी वेळा आल्यानंतर 84 लक्ष योनी फिरल्यानंतर तुम्हाला आम्हाला मनुष्य देह मिळतो. आणि या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर हा अधिकार जीवाला पात्र होतो. बघा आजूबाजूला गाई म्हशी उंदीर घुशी सगळेजण कीर्तन ऐकत असतील, पण कीर्तन झाल्यावर आम्हाला माळ झाला असं काही म्हणणार म्हणतील का गाई म्हशी? कारण बुद्धी नावाची गोष्ट त्यांच्याकडे नाहीये. विश्वमाऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, परिज्ञाने विन नाचले बुद्धी वेधासी आले, कल्पू नये ते कल्पू लागले अनेकत्व. तुमच्या आमच्या जवळ बुद्धी नावाची गोष्ट आहे, पण त्या बुद्धीला भेद झाला काय? म्हटले देवाने जन्म दिलाय, खायला प्यायला लिहायला म्हणजे मरायला. म्हटले देवाने एकदाच दिलंय, सगळं करून झालं पाहिजे नाही का? सगळं करता करता परमार्थ सुद्धा करून झाला पाहिजे. आणि परमार्थ अशी गोष्ट आहे, तो करावा लागतो आणि प्रपंच होत असतो. मात्र आपण नेहमी उलट करतो, प्रपंच करायच्या नादी लागतो आणि परमार्थ होईल म्हणतो आणि जीव दुःखाला पात्र होतो. प्रपंच हा कसाही होत असतो. अरे पंतप्रधान जरी गेले ना तरी देश बंद पडत. आपल्याला लय असतं, महिला मंडळ माझ्या समोर बसलंय, आपल्याला उगाच असं वाटतं मी नसले तर यांचं कसं होईल, त्यांचं कसंच काही होत नाही. कारण आहे, मी तुमच्याकडे अनुभव सांगते, उगाच खोट्या गप्पा मारणार नाही. आज मला 1 4 महिन्याचं बाळ लहान, 2 तास लोक म्हणतात ती राहते का? मी त्यांना एकच सांगितलं, मी एकदा निघून गेले ना तिला सोडून 2 तास, तर 2 तास तिचा माझा काही एक संबंध नाही. 2 तासानंतर तिची आई आहे. विठ्ठल आपल्याला उगाच असं वाटतं त्यांचं कसं होईल, त्यांचं काहीच होत नाही. आपल्याला वाटतं माझ्याशिवाय यांचं काही होत नाही. उलट आपण नसल्यावर ते आनंदात सुखाने खातात. आता उद्या आनंदीला निघूनच मजा सगळं प्रपंच करत असतात. करता परमार्थ सुद्धा केलाच पाहिजे आणि परमार्थ केलाच पाहिजे. प्रपंच हळूहळू होत राहील. आणि म्हणून आजच्या हरिकीर्तनातून एवढं जरी वाक्य घरी गेलं ना तरी कीर्तन सार्थक केलं. त्याही पुढे जाऊन सांगू का, आपल्याला सगळ्यांना वाटतं देवाने आपल्या घरी यावं, पण आपण देवाच्या घरी जावं असं कुणाला वाटतं का? माझ्यासाठी कुणाला नाही. म्हटले का हे देवाच्या घरी जायचं वेळ झाले का, एवढं सगळं इथं टाकून जायचं का? पण साधू संतांनी मात्र देवाच्या घरी गेली, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील दुःख, देवाच तुमचं आमचं दुःख निवारणार आहे, परमात्मा तुमचं आमचं दुःख निवारणार आहे. आपण मात्र सुख दुःख बाजूवाल्याला सांगतो आणि बाजूवाले आपल्या सुख दुःखाची टिंगल केल्याशिवाय राहत. निश्चित आपलं सुख दुःख कुणाला सांगावं तर भगवान परमात्म्याला सांगावं. आता भगवान परमात्म्याला सांगावं वाटत असेल तर त्यांनी आपलं ऐकलं पाहिजे. आणि आपलं त्यांनी ऐकावं असं वाटत असेल तर आपण आधी संतांचं ऐकलं पाहिजे. संतांचं ऐकलं तर निश्चित आपलं जीवन सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. संतांनी सांगितल्याप्रमाणे भक्ती केली तर आम्हाला जन्म मरणाची यातना संपेल, आमची यमाची यातना संपेल. जेणे नो हे जन्म यमाची यातना ऐसी या साधना करा काही. संतांनी सांगितलेलं साधन जर केलं, कोणतं हरीचं साधन संतांनी सांगितल्याप्रमाणे केलं, निश्चित हा जीवाला जीव सुखाला पात्र झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं दुसरं शरण.
करारे बाबांनो साधन हरीचे जनी करणीचे करू नका जेणे नोहे जन्म यमाची यातना ऐसिया साधना करा काही निश्चित भगवंताचं भजन करणं काळाची गरज आहे. भगवंताने जेणे हा जीव दिला जाणं त्याचे करावे चिंतन या न्यायाने भगवान परमात्म्याचं भजन करणं की केलंच पाहिजे. प्रपंच नाही केला तरी चालेल पण परमात्मा हा करावाच लागेल. आता 2 तास तुम्ही काही मला एवढं काही टाळ्या वाजवल्या नाही पण एकदा टाळी वाजवून भगवान परमात्म्याचं भजन करायचंय. विठ्ठल माझा 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 संकट राग दुर्घट भवसिंधू या न्यायाने सार आणि असार काय हे समजून घेऊ. येथे सार मूळवंत फलकट तो संसार. संसार हा फलकट आहे. संसार हा नाशिवंत आहे. भगवान परमात्माच एकमेव अविनाशी स्वरूपाचा आहे ज्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची अपेक्षा आपल्याकडून नाहीये. तरी सुद्धा ऐसे कृपावंत कोण माझ्या विठाई बाजून. त्या भगवान परमात्म्याशिवाय दुसरं कोणीच कृपावंत नाहीये. म्हणून निश्चित जन्माला आल्यानंतर पवित्र तुळशीची वाळ गळ्यामध्ये धारण करणं गरजेचं आहे. संतांच्या मार्फत भगवान परमात्मा समजून घेणं गरजेचं आहे. त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण नामस्मरण करू निश्चित हा जीव सुखाला पात्र झाल्याशिवाय राहणार नाही. यथामती यथावकाश गेल्या 1.5 ते 2 तासाच्या माध्यमातून तुमच्या साधुसंतांची सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं. खऱ्या अर्थाने मी स्वतःला भाग्यवान समजेल. 68 वर्षाची परंपरा असणार हे गावामध्ये येऊन 6व्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प माझ्यासारख्या वेळेस वाटायला आलं. खरं पाहता गेलं तर श्री क्षेत्र आळंदी देवाची माझ्या नावापुढं गावाचं नाव आहे. आळंदी हे गाव म्हणजे पीठ नावं नाम सिद्धेश्वर. खऱ्या अर्थाने आपण स्वतःला भाग्यवान समजून घेतलं पाहिजे. आपण पुणे जिल्ह्यामध्ये जन्माला आलोय. आपण पुण्यनगरीमध्ये जन्माला आलोय. त्यातल्या त्यात आपण खेड तालुक्यामध्ये आहोत. खेडच आहे ना, खेड तालुका. या खेड तालुक्यामध्ये विश्वमौली ज्ञानोबारायांची समाधी आहे. याच खेड तालुक्यामध्ये तुकोबारायांची समाधी आहे. या तुकोबारायांचं देहू गाव आहे. तुकोबारायांचं सुद्धा मंदिर आहे.
सगळे संत बऱ्यापैकी पाहायला गेलं तर पुण्यनगरी ही संतांची भूमी आहे, म्हणून याला पुण्यनगरी असं म्हणतात. कमीत कमी आपण ज्या देशामध्ये, आपण ज्या राज्यामध्ये, आपण ज्या जिल्ह्यामध्ये जन्माला आलोय त्याचं तरी भान राखून आपलं कार्य आपण करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणत असाल आळंदीवरून माणूस आले म्हटलं कुठल्या तरी संस्थेत शिकायला गेले असते, पण निश्चित नाही. माझ्या वडिलांची विलासिता देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा या न्यायाने माझे वडील स्वतः एक कीर्तनकार आहेत आणि त्यांच्या पोटी माझा जन्म झाला. कुठल्याही शिक्षण संस्थेत शिकायला न जाता अगदी गायनासाठी मला बरेच जण म्हणतात आम्हाला क्लास लावायचे, इतकं काही माझं पक्क नाहीये, पण जे आहे ते भगवंताने दिलेलं आहे, जे आहे हे वाडवडिलांकडून आलेलं आहे. कुठल्याही शिक्षण संस्थेत शिकायला न जाता हे भगवान परमात्म्याची असणारी कृपा आहे. याही पुढे जाऊन सांगेल आपण नारीचा सन्मान करणं गरजेचं आहे. नारी 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 का निंदा मत करो यारो, नारी है रतन की खान जिस नारी से पैदा हुए भक्त प्रल्हाद और हनुमान. मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असते एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका यशस्वी स्त्रीचा हात असतो, तसं माझ्या पाठीमागं माझ्या दोन्ही कुटुंबियांचा हात आहे. आई वडिलांचे संस्कार, सासू सासऱ्यांचं असणारं पाठबळ आणि पतिराजाची असणारी अनुभवाची साथ म्हणून 4 महिन्याच्या आणि 3 वर्षाच्या अशा 2 लेकींना घेऊन संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात, सुरत पर्यंत जाणं सहज शक्य आहे. हे केवळ भगवान परमात्म्याची इच्छा आहे. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा विश्वमौली ज्ञानोबाया जगद्गुरु तुकोबराया समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, समर्थ सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा माझे कुटुंबीय असतील. निश्चित या सर्वांचा पाठिंबा आहे. तुम्ही म्हणा जर आम्ही नसतो तर मग काय केलं असतं. या सगळ्यांचं पाठबळ आहे, या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर आजच्या कीर्तनरूपी पुष्प सादर करत असताना तुम्ही माझ्या समोर देवाच्या नजरेने बसलाय, माझ्या आई वडिलांच्या भूमिकेच्या अंतःकरणापासून बसलेला आहात, म्हणून कीर्तन करणं सहज शक्य झालंय. आज उत्कृष्ट लाभलेली साधसंग असतील, विनेकरी बाबा असतील, गायक वादक मंडळी आमच्या बेटी बस्तर बाबा असतील आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांची आहे ते आपले साऊंड सर्व्हिस वाले दादा असतील, ज्यांच्यामुळे इथपर्यंत येणं झालं. म्हणजे माझ्या सासऱ्यांचेच असणारे परममित्र आहेत ते कौदरे आप्पा, मारुती आप्पा कौदरे. या गावामध्ये व्यक्तिमत्व कसं फेमस आहे नाही का. या कौदरे आप्पांच्या मित्रत्वाच्या नात्यातून किंवा या संपूर्ण कुटुंबियांचा, माझ्या कुटुंबियांशी असणाऱ्या संपर्कातून इथपर्यंत येणं सहज शक्य झालं. आणि बोलता बोलता तुमच्या अंतरंगाला लागेल असा काही शब्द केला असेल तर लागलाच पाहिजे, त्याच्यावर तुम्ही विचार केलाच पाहिजे. चालुक्य मंजुळा बोलत असेल आणि शिकविता किंवा बोलविता धनी वेगळा